हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनेल. तर आज जे आहे ते आपण कुठलाही व्लॉग न करता मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे काही प्रोडक्ट. तर रिसेंटली मी नायकावरनं थोडीशी शॉपिंग केली होती. जसं की तुम्ही पाहता इतके सारे बॉक्स माझ्याकडे आहेत आणि त्यामध्ये जे आहेत ते माझे सगळे स्किन केअर, हेअर केअर किंवा मग ज्या पण काही गोष्टी ते तुमच्याशी शेअर करावं असं मला वाटलं. तर मी तुमच्यासाठी आज तेच घेऊन आलेली आहे की मी स्वतःसाठी काय प्रोडक्ट यूज करते आणि जर तुम्हाला युजफुल वाटत असतील तर तुम्हीही त्या परचेस करू शकता. टाइम न घालवता आपण पाहूयात की मी काय काय ऑर्डर केले ते. तर हे असे माझ्याकडे 3 बॉक्स आहेत आणि आपण सगळ्यात पहिल्यांदा हा सगळ्यात खालचा बॉक्स घेऊयात आणि त्यामध्ये पाहूयात की काय प्रोडक्ट्स आहेत ते. मी आता ह्याला ओपन करते. मी एक काम करते, मी सगळे प्रोडक्ट्स पहिल्यांदा ओपन करते आणि मग तुम्हाला मी दाखवते, कारण की खोलण्यामध्ये खूप टाइम जाणार. मी विचार करते की मी हे सगळे ओपन करते बॉक्सेस, कारण की मी कुठलाच बॉक्स जो आहे तो ओपन केलेला नाहीये. मी आता हे सगळं ओपन करते आणि मग तुम्हाला दाखवते की ह्याच्यामध्ये काय काय आहे. मी हे सगळे बॉक्स ओपन केलेले आहेत आणि सगळ्यात पहिला आपण हा बॉक्स घेऊयात आणि ह्यामध्ये पाहूयात. ह्यामध्ये आहे माझे हेअर केअरचे प्रोडक्ट्स, जे माझे हेअरला यूज करते तर ते प्रोडक्ट्स आहेत. त्याच्यामध्ये असे 2 मी मागवलेले होते. तर ह्याच्यामध्ये आहे शॅम्पू आणि ह्याच्यामध्ये आहे कंडिशनर. ऑलरेडी मिनिमालिस्ट ह्या कंपनीचे हे शॅम्पू आणि कंडिशनर आहेत. तर जसं की तुम्हाला मी लास्ट टाइम बोलले होते की माझ्या हेअरसाठी काय प्रोडक्ट्स यूज करते. मी खूप सारा कलर केलेला आहे केसांना आणि मी ट्रीटमेंटही केलेली होती केसांना. त्यामुळे माझ्या केसांना काही डॅमेज होऊ नये आणि माझे तरीसुद्धा इतकं सारं प्रोसेसिंग करून सुद्धा माझे हेअर अजून पण चांगले आहेत. तर ते कसे आहेत, तर मग मी वापरते हे मिनिमालिस्टचे शॅम्पू आणि कंडिशनर. आणि त्याचबरोबर मी म्हणजे माझ्याकडे ऑलरेडी हा सिरम होता. मी सिरम नव्हता मागवला नव्हता, हा माझ्याकडे ऑलरेडी होता. तर तोही तुम्हाला दाखवते. तर हा आहे मिनिमालिस्टचा बॉन्ड रिपेअर सिरम. हा जो आहे तो सिरम तुम्ही घेऊन तुमच्या हातावरती 2 पंप घेऊन तुमच्या हेअर लेंथला तुम्ही अशा पद्धतीने लावायचा असतो. तर ह्याच्यामध्ये एक असा ड्रॉप येतो. हा ओपन केल्यानंतर एक ड्रॉप एक साईडसाठी इनफ होऊन जातो. हे प्रोडक्ट जास्त काही यूज करायचं नसताना एक असा स्मेलही आहे केमिकल टाईप ह्यामध्ये, जो की तुमच्या केसांना रिपेअर करतो. तर हा आहे मॅलिक बॉन्ड रिपेअर कॉम्प्लेक्स 0.5%. तर हा तुम्ही यूज करू शकता. हे सिरम आहे, हे तुम्हाला आधी लावायचं हेअर वॉशच्या 1 तास तुम्हाला हे अप्लाय करून ठेवायचं आणि त्यानंतरनं हा जो आहे तो शॅम्पू आहे मिनिमालिस्टचा, तोही तुम्हाला मी ओपन करून दाखवते. तर ह्या अशा पॅकेजिंगमध्ये असा हा शॅम्पू येतो. मिनिमालिस्टचा बॉन्ड रिपेअर शॅम्पू हा येतो. हा खूप छान आहे. तुमचे कलर झालेले केस आणि त्याचं नावच आहे की बॉन्ड रिपेअर, म्हणजे तुमचा जो हेअरचा बॉन्ड खराब झालेला आहे, जे तुम्ही केमिकल किंवा तुमच्या केसांना स्प्लिट एंड्स म्हणजे फाटे फुटलेले असतील, तुमचे केस ड्राय झालेले असतील, तर हे सगळं जे आहे ते काम हा एक शॅम्पू करतो, जो की मिनिमालिस्टचा बॉन्ड रिपेअर. आणि मला हा खूप आवडला. ही माझी सेकंड परचेस आहे. माझ्याकडे ऑलरेडी माझ्या एक बॉटल झालेल्या आहेत यूज करून आणि मला ह्याचा इफेक्ट चांगला वाटला म्हणून मी हे सेकंड टाइम परचेस केलेलं आहे आणि मला असं वाटतं की मी हेच पुढे कंटिन्यू करेल. तर हा आहे शॅम्पू मिनिमालिस्टचा आणि हा आहे कंडिशनर. हाही तुम्हाला मी दाखवते. आणि हा सेम मिनिमालिस्टचाच आहे कंडिशनर, जो की हा मी माझ्या केसांना यूज करते. हा तुम्ही तुमच्या हेअरच्या लेंथला लावून एक 10 मिनिटं ठेवायचा आणि त्यानंतर तुम्हाला वॉश करायचे. हेअर खूप छान हेअर होतात. तुमच्या केसांचे स्प्लिट एंड्स निघून जातात, तुमचा ड्रायनेसही निघून जातो आणि तुमचे केस एका यूजमध्ये तुम्हाला ह्याचा फरक कळेल की ह्याने तुमचे केस किती छान आणि सिल्की होतात ते. मी सगळ्यांना सांगेल की तुम्ही हे प्रोडक्ट जे आहे ते सगळ्यांनी ट्राय करा. ही जी पूर्ण रेंज आहे मिनिमालिस्टची बॉन्ड रिपेअर सिरम, शॅम्पू आणि कंडिशनर सगळ्यांनी यूज करा. ज्यांच्या केसांना खरंच गरज आहे या ट्रीटमेंटची, तर तुम्ही सगळ्यांनी हे यूज करा आणि मला सांगा की तुम्हाला त्याचा इफेक्ट कसा वाटतो. आणि या सगळ्या प्रोडक्ट्सची लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये देईल. तुम्ही तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता. नेक्स्ट बॉक्समध्ये काय आहे, तर ह्यामध्ये माझे सगळे स्किन केअरचे प्रोडक्ट्स आहेत. आणि जे तुम्हाला मी आज स्किन केअरचे प्रोडक्ट्स दाखवते, तर ते मी फ्रँकली स्पीकिंग की हे जे आहे ते पॉकेट फ्रेंडली नाही आहेत, थोडेसे कॉस्टली आहेत.
पण आपली स्किनसुद्धा खूप लाख मोलाची आहे. आपण काहीतरी हलके प्रोडक्ट्स वापरून त्याला डॅमेज करणार आणि मग त्याच्यासाठी परत खर्च करत बसणार. तुम्हाला मी एक सजेशन देते की तुम्ही आधीपासून तुमच्या स्किनला खूप चांगलं ठेवा, चांगले प्रोडक्ट्स यूज करा, तुमच्या स्किनची काळजी घ्या, त्याने तुमची स्किन कधीही चांगली निरोगी, आपण म्हणतो हेल्दी स्किन खूप जरुरी आहे. आणि तुम्ही हे चांगले प्रोडक्ट्स यूज करा, तुमची स्किन नक्कीच छान राहणार. सो तुम्हाला मी दाखवते की माझ्या ह्या बॉक्समध्ये काय आहे. तर सगळ्यात पहिलं जे प्रोडक्ट आहे ते आहे हे सेरावेचं मॉइश्चरायझर. तर हे मी माझ्या स्किनसाठी मॉइश्चरायझर यूज करते. खूप छान मॉइश्चरायझर आहे, बिलकुल स्टिकी असं नाही आहे. काही मॉइश्चरायझर असे असतात ना की ते आपण लावल्याच्या नंतर ते स्टिकी फील होतात किंवा ऑइली आपला फेस दिसतो. पण हा जो आहे सेरावेचा तो बिलकुल स्टिकी नाही आहे, खूप छान आहे, डीप मॉइश्चराईज करतो आपल्या स्किनला. आणि मी माझ्या स्किनसाठी हा यूज करते. ह्याच्यामध्ये खूप सारे गोष्टी ॲड आहेत. हा फॉर ड्राय टू व्हेरी ड्राय स्किनसाठी सुद्धा यूज करू शकतो आपण. आत्ता विंटर चालू आहे आणि मी सगळ्यांना सजेस्ट करेन की सगळ्यांची स्किन जी आहे ना ती एक्स्ट्रीमली ड्राय होऊन जाते. सो ह्याच्यावरती मेन्शन केलेलं आहे फॉर ड्राय टू व्हेरी ड्राय स्किनसाठी. तर सध्या विंटर चालू आहे, थंडी पडलेली आहे. सो मी सांगेल की सगळ्यांनी हे प्रोडक्ट्स नक्की यूज करून बघा. खूप छान आहे, मला तर पर्सनली खूप आवडतं. तर तुम्ही सुद्धा यूज करून पाहू शकता. ह्याच्यामध्ये छोटे छोटे सुद्धा मिळतात, 100 ग्रॅमचे, 200 ग्रॅमचे. पण हे मी डेली बेसिसवरती यूज करते. सो मी एवढे मोठे मोठे ह्याचे कंटेनर्स मागवलेले आहेत, तुम्ही सुद्धा यूज करू शकता. सो आपलं नेक्स्ट प्रोडक्ट आहे हे सेम ब्रँड सेरावेचं फोमिंग मी फेस वॉश यूज करते, म्हणजे फोमिंग क्लीन्झर आहे. तर मी हा यूज करते. खूप छान क्लीन्झर आहे, खूप छान क्लीन होते आपली स्किन आणि सेम ब्रँडचा आहे. हा पण नॉर्मल टू ऑइली स्किनसाठी आहे, म्हणजे सगळ्या स्किनसाठी आपण यूज करू शकतो. नॉर्मल टू ऑइली म्हणजेच नॉर्मल स्किनसाठी पण यूज करू शकतो आणि ऑइलीसाठी सुद्धा. नेक्स्ट प्रोडक्ट आहे हे सीटाफिलचं नाईट क्रीम, जे आहे ब्राईट अँड हेल्दी रेडियन्सचं. सीटाफिल ब्राईट अँड हेल्दी रेडियन्स नाईट क्रीम खूप छान नाईट क्रीम आहे, तुम्ही यूज करा. मी माझं स्किन केअर करताना हे नक्कीच लावते स्किन केअरमध्ये. ह्याने तुमच्या स्किनचे सगळे प्रॉब्लेम्स क्लिअर होतात. डार्क स्पॉट, डार्क सर्कल्स किंवा रिंकल्स असे काही प्रॉब्लेम्स असतात तर ह्या नाईट क्रीमने नक्कीच कमी होतात. कारण की ही माझी दुसरी परचेस आहे. मी हे म्हणजे कंटिन्यू आता 6 महिने झाले मी हे यूज करते आणि ह्याचा इफेक्ट खूप कमाल आहे. तुम्ही यूज करून बघा आणि ह्याची पण लिंक जी आहे तर ती मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही हे प्रोडक्ट नक्कीच यूज करून पहा, छान प्रोडक्ट आहे. आपलं नेक्स्ट प्रोडक्ट आहे हा रिकविलचा 0.1% रेटिनॉइल नाईट क्रीम. आता तुम्ही मला बोलणार तू ऑलरेडी आम्हाला नाईट क्रीम दाखवलं तर तुम्हाला हे का दाखवतेय. तर ॲक्च्युली रिसेंटली माझ्या थोड्या फेसवरती थोडेसे ब्रेकआउट झाले होते, म्हणजे पिंपल आले होते आणि त्याचे थोडेसे स्पॉट्स राहिले होते. सो त्यासाठी मी ही क्रीम यूज करणार आहे. मी ही याच्या आधी कधीच यूज केलेली नाहीये, तर मी आता ही यूज करेल आणि जर ह्याचा इफेक्ट खरंच डार्क स्पॉट्सवरती इफेक्टिव्ह असेल तर तुम्हाला मी हेच सजेस्ट करेन. बाकी ह्या क्रीमबद्दल मला अजून काही माहिती नाहीये, याचे फक्त मी रिव्ह्यू वाचून मी ही जी आहे ती ऑर्डर केलेली आहे. सो मी आता ही यूज करेल आणि मग तुम्हाला सांगेल की ह्यानीच खरंच माझे डार्क स्पॉट्स केलेत का. सो आता सध्या तरी मी ह्याच्याबद्दल काहीच बोलू नाही शकत. सो आपण आता नेक्स्ट प्रोडक्ट पाहूयात. तर आता हा आहे आपला लास्ट प्रोडक्ट, जो की आपण नायका लक्झरी स्टोअरवरनं मागवला होता. तर असा छान असा पिंक आणि क्यूट ब्लॅक आणि पिंकमध्ये आपल्याला छान बॉक्स मिळतो याचा. आणि ह्याच्यामध्ये आपण पाहूयात की मी काय मागवले. सो ह्याच्यामध्ये मी मागवलं होतं एक लिप बाम. हा आहे फॉरेस्ट इसेन्शियल्सचा लिप बाम. मी ह्याच्या आधी पण हा यूज केलेला आहे आणि हा खूप छान लिप बाम आहे. म्हणजे जे तुमचे लिप्स असतात ज्याच्यातून म्हणजे इतके कधी कधी ड्राय होतात की ज्याच्यात कधी कधी रक्त सुद्धा येतं आपल्या लिप्समधून, एवढे ड्राय झालेले असतात. पण हा जो लिप बाम आहे ना, हा जर तुम्ही यूज केला ना की तुम्ही दुसरा कुठलाच लिप बाम यूज नाही करणार. हा ॲक्च्युली थोडा कॉस्टली लिप बाम आहे, पण ह्याचं जे म्हणतो ना आपण इफेक्ट लावल्यानंतर ना खूप छान असे सॉफ्ट म्हणतो ना आपण बेबी सॉफ्ट असे आपले जे आहेत ते लिप्स होतात. आणि जर तुमचे लिप्स थोडेसे काळे झालेले असतात कधी कधी लिपस्टिक्स वगैरे खूप जास्त यूज करून, तर ते सुद्धा ह्याने. आणि इतकं क्यूट पॅकेजिंग, खूप छोटूसा टायनीसा लिप बाम आहे. पण हा तुम्ही बघा, खूप सुंदर आणि खूप छोटूसा एवढेसाच आहे हा वाला मागवला येल्लोवाला. ह्याच्यामध्ये पिंकवाला एक येतो आणि हा येल्लोवाला एक येतो. तर मी पिंकवाला माझा ऑलरेडी यूज करून झालाय आणि आता मी हा येल्लोवाला यूज करून बघणार आहे. खूप लक्झरियस अशी पॅकेजिंग ह्याची आहे. त्याला छोटूसा मिरर देखील आहे आणि हा मी लिप बाम यूज करते फॉरेन इसेन्शियल्सचा.
तर फॉरेस्ट इसेन्शियलचा. तर खूप भारी असा लिप बाम आहे, तुम्ही यूज करून बघा. मस्त असा आहे, खूप छान पिंक आणि सॉफ्ट सॉफ्ट असे लिप्स होतात. सो बस आज तुम्हाला मी माझे सगळे काही स्किन केअर, हेअर केअर, लिप केअर, माझे हँड क्रीम्स वगैरे पण आहेत ते सुद्धा तुम्हाला दाखवेल. पण एकाच व्हिडिओमध्ये एवढे सगळे प्रोडक्ट्स दाखवणं पॉसिबल नाही आहे. सो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एवढेच प्रोडक्ट्स दाखवणार आहे. तर तुम्हाला आणखी कुठले प्रोडक्ट्स पाहिजे असेल तर तुम्ही मला सांगा, मी तुम्हाला तेही दाखवेल. सो बस आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आपण भेटूयात आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.